रेडीमेड रांगोळी काढण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला OHP शीट लागेल आणि एक ब्लँक ड्रॉइंग पेपर घ्यायचा, त्याच्यावरती एक डिझाईन बनवून घ्यायची आणि त्याच साईजचा OHP शीट कट करून घ्यायचा आणि तो सिक्युअर करून घ्यायचा टेपने, म्हणजे तो पेपर हलणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू, तो आणि पाणी असं 50-50% घ्यायचा आणि त्या डिझाईनवरती हलक्या हाताने ब्रशने फिरवायचं. ते झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ज्या कलरची रांगोळी पाहिजे ते कलर टाकायचा आणि हलक्या हाताने पेपर ठेवायचा आणि प्रेस करून घ्यायचा आणि नंतर हलक्या हाताने झटकून घ्यायची. एक्स्ट्रा जी रांगोळी असेल ती निघून जाईल. त्याच्यानंतर जी खालची डिझाईन आहे आपण पानाची, तिला ग्लू लावून घेऊ, फॅब्रिक ग्लू, आणि परत त्याच्यावरती आपण ग्रीन कलरची रांगोळी टाकून घेऊ. आणि सेम प्रोसिजर आपल्याला परत टिश्यू पेपरने पण तुम्ही प्रेस करू शकता किंवा आपण साधं फिंगरने जरी प्रेस केलं तरी होतं. आणि जी एक्स्ट्रा रांगोळी असेल ती काढून घ्यायची अशा प्रकारे. आणि ही सेम प्रोसिजर आपल्याला परत रिपीट करायची, पण रिपीट करायच्या आधीची रांगोळी पूर्ण सुकलेली हवी. एक अर्धा एक तासाने तुम्ही रिपीट करू शकतात ही रांगोळी. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याला एक छान बॉर्डर देण्यासाठी व्हाईट कलरचा ॲक्रेलिक कलर वापरू शकतात किंवा ब्लॅक कलरचं सुद्धा ॲक्रेलिक कलरने बॉर्डर छानशी देऊ शकतात. आणि हे सगळं झाल्यानंतर तिला छानपैकी असं बॉर्डर कट करून घ्यायची आणि व्यवस्थित ठेवून द्यायची. जेव्हा कधी सणावाराला तुम्हाला वापरायचे असेल डायरेक्ट ते पॅच ठेवून द्यायचे. आणि अशा प्रकारे खूप सोपी आहे ही रेडीमेड रांगोळी बनवण्यासाठी. जेव्हा आपण घाई गडबडीत असतो तेव्हा आपल्याला ही सोपी पडते, दारासमोर म्हणा किंवा देवघरासमोर ठेवायला ही रांगोळी. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा. खूप सुंदर छान येतात डिझाईन, वेगळ्या डिझाईन ट्राय करा. पण एक आहे की आधी तुम्ही ड्रॉइंग पेपरवरती खूप छान डिझाईन प्रिपेअर करून घ्या आणि त्याच्यानंतरच ती OHP शीटला त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आणि टेप लावून सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजे ते दोन्ही शीट सलग राहतील. आणि बघा मी छानपैकी बनवलेली आहे, तुमच्यासमोर दिसतेच आहे डिझाईन. आणि जितक्या वेळा आपण ते करू तितक्या वेळा आपल्याला ते प्रॅक्टिस होत जातं आणि आपला शार्पनेस वाढत जातो. तर मी ट्राय केला आहे आणि तुम्ही पण ट्राय करा. खूप सुंदर मस्त वाटतात ह्या डिझाईन्स. जेव्हा फायनल तयार होईल ना तेव्हा खूप छान सॅटिस्फॅक्शन मिळतं आपल्याला हे सगळं. हे बघा, ह्या अशा पद्धतीने ती एक्स्ट्रा जी OHP शीट आहे ना ती अशी कट करून घ्यायची. आणि हे करताना आहे ना सीझर तुम्ही हलवा, शीट शक्यतो एकाच जागी ठेवा, सीझरच शक्यतो हलवत राहा. आणि जर गरज वाटलीच तरच OHP शीट हलवा, नाहीतर होऊन जातं छानपैकी कट जी एक्स्ट्रा आहे. आणि नंतर जिथे हवी तिथे